रत्नागिरी शहर आणि आसपासच्या गावांचा पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी मिटणार आहे। आपण सध्या आलो आहोत ते हरचेरी धरणावरती आणि याच हरचेरी धरणाची उंची आता वाढवली जाणार आहे। या धरणाची उंची वाढवण्याच्या कामाला आता वेग आलेला पाहायला मिळतो आहे। 1970 साली हे हरचेरी धरण या ठिकाणी बांधलेलं होतं। 2.97 दशलक्ष घनमीटर एवढी पाणी साठवण्याची या धरणाची क्षमता आहे। रत्नागिरीचा वरचा भाग आणि 9 ग्रामपंचायतींना या धरणातून या ठिकाणी MIDC जी आहे ती पाणी पुरवठा करते। उंची वाढवल्याने आता जून अखेरपर्यंत रत्नागिरी शहर आणि आसपासच्या गावांना या ठिकाणी पाणी सहज उपलब्ध होणार आहे। या धरणाची उंची वाढवण्याची जी प्रक्रिया आहे जी काम आहे ते या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळतंय। या मे महिन्यामध्ये रत्नागिरी शहराला आणि आजूबाजूच्या 9 ग्रामपंचायतींना यावेळेला पाणी टंचाईची झळ बसणार नाही। ही उंची वाढवण्याची जे काम आहे ते या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे या मे महिन्यामध्ये रत्नागिरीकरांना पाण्याची आणीबाणी या ठिकाणी जाणवणार नाही। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।